दरम्यान बकरी ईद निमित्त घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात आहे। या परिसरामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या आल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। दरम्यान बकरा कुर्बानीला किरीट सोमय्या यांनी विरोध दर्शवला होता। त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेत या परिसरात बंदोबस्त वाढवला। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, काय सांगाल? घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये सध्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। आपण सध्या घाटकोपर सागर पार्क सोसायटीच्या या ठिकाणी आहे आणि बकरी ईद सणानिमित्त या ठिकाणी काल पाहिलं तर भाजप नेते किरीट सोमय्या आल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। किरीट सोमय्या यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी बकरा जे आहे ते कुर्बानी दिली जाणार, मात्र कुठेतरी ही कुर्बानी न देता कुठेतरी इतरत्र त्यांना जागा द्यावी अशी देखील भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बकरे ठेवण्यात आले होते आणि त्या 31 बकऱ्यापैकी 23 जे बकरे ते महापालिकेने ताब्यात घेतले। मात्र त्याच्यानंतर जे काय बकरे होते त्यांच्या सणानिमित्त त्यांना इतरत्र त्यांनी कुर्बानी दिली। मात्र कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। राज्य राखीव तुकड्या देखील आहेत, पोलीस देखील आहेत, ॲडिशनल फोर्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत। इमारतीच्या बाहेर, इमारतीच्या आतमध्ये देखील या ठिकाणी पोलीस तैनात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या ठिकाणचं वातावरण काल मोठ्या प्रमाणात जे ते वातावरण तापलं होतं आणि वादविवाद निर्माण झाला होता आणि कुठेही वादविवाद होऊ नये यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करत या ठिकाणचा वाद मिटवला। मात्र सध्या धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच पोलिसांकडून आता खबरदारी घेतली जाते।